शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आहे। राज्य शासनाने PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी तब्बल 218 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। तर कोणत्या प्रवर्गाला किती निधी, कोणत्या योजनेसाठी आणि शेतकऱ्यांना नेमका फायदा काय होणार, या GR मधली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत जाणून घेऊया। तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने दिनांक 21 मे 2026 रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे। या GRचा विषय आहे PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान म्हणजेच SMAM योजनेसाठी सन 2026-27 मध्ये निधी वितरण। तर योजना नेमकी काय आहे? तर ही योजना केंद्र शासनाच्या PMRKVY म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत राबवली जाते। यामध्ये शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी विविध कृषी अवजारे आणि यंत्रांवर अनुदान दिले जाते। उदाहरणार्थ ट्रॅक्टर अवजारे, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, सीड ड्रिल, स्प्रे पंप, कापणी यंत्र, इतर आधुनिक शेती यंत्रे। तर केंद्र आणि राज्य शासनाचा हिस्सा किती? तर या योजनेत निधी वाटपाचे प्रमाण आहे केंद्र शासन 60% आणि राज्य शासन 40%। एकूण किती निधी मंजूर? तर सन 2026-27 साठी पहिल्या हप्त्यात केंद्र शासनाचा हिस्सा रुपये 130.82 कोटी आणि राज्य शासनाचा हिस्सा रुपये 87.21 कोटी असा एकूण निधी रुपये 218.3 कोटी। तर कोणत्या प्रवर्गाला किती निधी? तर सर्वसाधारण प्रवर्ग रुपये 171.80 कोटी, अनुसूचित जाती प्रवर्ग रुपये 25.73 कोटी, अनुसूचित जमाती प्रवर्ग रुपये 20.50 कोटी। नंतर अनुदान कसे मिळणार? तर GR मध्ये स्पष्ट सांगितले आहे की लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात महाDBT प्रणालीद्वारे थेट अनुदान जमा केले जाईल। नंतर महत्त्वाच्या अटी, तर शासनाने काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत। केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक, निधी नियमानुसार खर्च करावा, सर्व प्रक्रिया वित्तीय नियमानुसार कराव्यात, जिल्हा आणि विभागीय अधिकारी अंमलबजावणी पाहणार। तर अंमलबजावणी कोण करणार? तर या योजनेची जबाबदारी कृषी आयुक्तालय पुणे, कृषी अभियांत्रिकी संचालनालय, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे राहणार आहे। तर शेतकऱ्यांना काय फायदा? तर या निर्णयामुळे आधुनिक यंत्रसामग्री खरेदी सोपी होईल, मजुरी खर्च कमी होईल, शेतीची कामे जलद होतील, उत्पादन वाढण्यास मदत होईल, लहान व मध्यम शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळेल। तर हा निधी सध्या पहिल्या हप्त्यात वितरित करण्यात आला आहे। पुढील काळात आणखी निधी येण्याची शक्यता आहे। ज्या शेतकऱ्यांनी महाDBT पोर्टलवर अर्ज केले आहेत त्यांनी अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहावी। तर मित्रांनो, PMRKVY अंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी 218 कोटी रुपयांचा निधी शासनाने वितरित केला आहे। या GR बद्दल तुमचे मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।